पूर्वीच्या पद्धतीनं बी करतोय आणि या पद्धतीनं, त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग व्हायला लागलंय माझ्याकडं. तर चला बोला, काय म्हणतंय समोर तुमच्या, काय वाक्य आहे पटकन, वेळ नका घेऊ, हे सगळे रेकॉर्ड होत राहतं रे. The key to everything is patience. You get the chicken by hatching the eggs, not by smashing it. जरा नवीन वाटेल हे, अंड्याचं वगैरे काय म्हणालेत बाबा सर. मग काय, कोण सांगते याचा अर्थ? बोला. अरे कुणालाच कळत नाही, हे सगळं असं अवघडच आहे. द की टू एव्हरीथिंग, प्रत्येक बाबीचं की, त्याची चावी किंवा त्याचं एक काय म्हणतो त्याला आपण, म्हणजे महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल प्रत्येक बाबतीतला, तर तो पेशन्स आहे. संयम ठेवावा लागेल तुम्हाला आयुष्यात खूप. यू गेट द चिकन बाय हॅचिंग द एग, म्हणजे आपल्याला जर चिकन पाहिजे असेल, कोंबडीचं पिल्लू पाहिजे असेल, तर साधारण 21 दिवस वाट बघावी लागते. आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सांगायची गरज नाही. नॉट बाय स्मॅशिंग इट, अंड जर आपण फोडलं तर त्याच्यातून आपल्याला चिकन मिळू शकत नाही. म्हणजे आपल्याला 21 दिवसाकरिता का होईना संयम ठेवावा लागतो. म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल, की काय असेल, त्याची चावी काय असेल, कीला मला एक्झॅक्ट शब्द वापरता येणार रे, म्हणजे काय महत्वाचा मुद्दा असेल, दुवा असेल, तर ते संयम आहे. म्हणून संयम ठेवण्याचा प्रयत्न करा नेहमी आयुष्यात. चालेल का? चला, काय बोलच ना गेलेत आजकाल, तुमचा काय मौन व्रत आहे का काय? डोनेशन्स. डोनेशन म्हणलं की आपल्या डोक्यात एक फिट बसलेला आहे की नोकरी लागण्यासाठी आपण जी काय रक्कम देतो त्याला डोनेशन. पण ऍक्च्युली डोनेशन म्हणजे दान किंवा देणगी, बरं का, दान किंवा देणगी. डोनेशन मीन्स गिफ्ट गिवन बाय आयदर मेंबर्स ऑर एनी आउटसाइडर्स टू द ऑर्गनायझेशन. नीट समजून घ्या, डोनेशन म्हणजे दिलेली गिफ्ट. कुणी दिलेली गिफ्ट? आयदर मेंबर्स ऑर एनी आउटसाइडर्स. मेंबर हा संस्थेला सबस्क्रिप्शन देतो, मेंबर होण्यासाठी एंट्रन्स फीस देतो, आणि पुन्हा सभासदत्व कायम राहण्यासाठी मेंबरशिप फीस किंवा सबस्क्रिप्शन फीस देतो. पण आपल्या संस्थेचं जर त्याला कामकाज खूप आवडलं असेल, चांगलं वाटत असेल संस्थेचं, तर तो त्याच्या सबस्क्रिप्शन शिवाय डोनेशन म्हणजे देणगी देऊ शकतो. जे की डोनेशन मे बी इन द फॉर्म ऑफ कॅश, ॲसेट्स, बरं का. ते डोनेशन तो पैशाच्या स्वरूपात देऊ शकतो, ऍसेट संपत्तीच्या स्वरूपात देऊ शकतो, किंवा गुड्स मालाच्या स्वरूपात सुद्धा देऊ शकतो. आपलं सुखमनी वृद्धाश्रमाचं आपण वारंवार उदाहरण घेतोय. तिथला एखादा व्यक्ती सभासद आहे, चांगलं संस्था काम करते म्हणून संस्थेला तो दरवर्षी आपलं सबस्क्रिप्शन तर देतोच, त्याच्याशिवाय संस्था खूपच चांगलं काम करते म्हणून संस्थेला तो दरवर्षी तिथं लोकांना राहणाऱ्या, वृद्ध लोकांना राहणाऱ्या अन्नाची सोय उपलब्ध करून द्यावी, जेवणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याच्यासाठी समजा ज्वारीचं किंवा गव्हाचं एखादं ठिकं सुद्धा देतो सोबत सोबत. तर ते त्याचं डोनेशन आहे, गिफ्ट आहे, ती त्याची सबस्क्रिप्शन नाही, ते त्याच्यावर बंधनकारक नाही. जसं आपण जिमचं उदाहरण घेतलं होतं, जर आपल्या जिमच्या सुविधाचा एखाद्या मेंबरला लाभ घ्यायचा असेल तर त्याला सबस्क्रिप्शन द्यावीच लागेल. सबस्क्रिप्शन दिल्याशिवाय त्याला संस्थेच्या सुविधाचा लाभ मिळवता येणार नाही. पण डोनेशन हे ऐच्छिक आहे. त्याला वाटलं की संस्था खूप चांगल्या पद्धतीनं काम करते बाबा, तर तो संस्थेला स्वेच्छेने डोनेशन देऊ शकते. हे डोनेशन आयदर मेंबर, एकतर मेंबर देऊ शकतो, ऑर एनी आउटसाइडर, एखादा जो आपला सभासद नाही पण त्याला वाटली की हे सुखमनी वृद्धाश्रम किंवा हे जिम चांगलं काम करते, लोकांना चांगल्या व्यायामाची सवय लावते, तर माझ्यातर्फे मी काहीतरी डोनेशन देतो बाबा, देणगी रकमेच्या स्वरूपात देतो, किंवा जिमसाठी लागणारे एखादं साहित्य देतो, किंवा जिमसाठी एखादी जागा देतो, अशा पद्धतीनं तो डोनेशन देऊ शकतो, जे की ऐच्छिक आहे, त्याच्या मनावर आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ डोनेशन. डोनेशन दोन प्रकारचे आहेत, जनरल डोनेशन, स्पेसिफिक डोनेशन. जनरल डोनेशन देणाऱ्यानं कसलीही अट टाकली नाही की हे माझ्यातर्फे 10,000 रुपये, याचं तुम्ही काही करा. कॉलेजला एखाद्यानं 10,000 रुपये दिलं, याचं तुम्ही काही करा, मग तुम्ही त्याच्यात लाईट बिल भरा, तुमच्याकडे जे काही परमनंट नसणारे कर्मचारी आहेत त्यांना पगार द्या, मुलांसाठी काही स्कॉलरशिप द्या, मुलांसाठी काही प्राइजेस बक्षीस ठेवा, किंवा मुलांसाठी चांगल्या पाण्याची सोय करा, स्वच्छ पाण्याची, शुद्ध पाण्याची सोय करा. ते त्यांच्या मनावर त्यानं सोडून दिलं. ते तर देताना त्यानं कसलीही अट टाकलेली नाही. त्याला जनरल डोनेशन म्हणायचं, जे की जनरल डोनेशन आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकायचं.
त्याची डेफिनेशन बघा. डोनेशन्स गिव्हन विदाउट एनी कंडिशन. कंडिशन म्हणजे इथं अट शब्द आहे. रिगार्डिंग देअर युटिलायझेशन, त्या पैशाचं युटिलायझेशन, उपयोग काय करावा याच्याबद्दल कुठलीही कंडिशन म्हणजे अट जिथं नसते त्याला जनरल डोनेशन म्हणायचं. दिस डोनेशन ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम अँड विल बी शोन ऑन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर सगळ्यात पहिली गोष्ट, डोनेशन म्हणजे स्वेच्छेनं दिलेली देणगी, ही सगळ्यांना कळालं का? डोनेशनचे दोन प्रकार, जनरल डोनेशन, स्पेसिफिक डोनेशन. जनरल डोनेशन देताना त्यांना कसलीही अट टाकलेली नाही. या पैशाचा तुम्हाला वाटतो तसा उपयोग करा. कळाले सगळ्यांना हे? हो सर. हो सर. हो हो ओके. सर. हो हो हो. पुढे जातो. जनरल डोनेशन आपण कुठं दाखवणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवणार. समजतंय? पुढं स्पेसिफिक डोनेशन. डोनेशन्स आर समटाइम्स गिव्हन फॉर स्पेसिफिक पर्पज. विशिष्ट उद्देशानं दिलेलं डोनेशन. मंदिराला मी डोनेशन देतो, पण या माझ्या पैशातून तुम्ही मंदिरात फक्त फरशीच करायची, मंदिराला कलर कामच करायचं, किंवा कॉलेजला एखाद्यानं 30-40 हजार रुपये दिले आणि याच्यातून फक्त पाण्याचं फिल्टरच बसवा, पोरांसाठी पुस्तकच खरेदी करा, किंवा तुमच्या कॉम्प्युटर लॅबला तुम्ही कॉम्प्युटरच खरेदी करा, किंवा तुमच्या लायब्ररीसाठी बुक्सच खरेदी करा, अट टाकली. किंवा एखादा स्पोर्ट्समन असेल ज्याला खेळाची वगैरे आवड असेल, त्यानं काय केलं की आपल्या कॉलेजला देणगी दिली, पण देताना अट टाकली की या माझ्या पैशातून तुम्ही तुमच्या इथं खो खोचं म्हणा किंवा कबड्डीचं म्हणा ग्राउंडच डेव्हलप करायचं, हा पैसा इतरत्र वापरायचा नाही. विशिष्ट कारणासाठी दिलेलं डोनेशन. डोनेशन्स आर समटाइम्स गिव्हन फॉर स्पेसिफिक पर्पज. सच डोनेशन शुड बी शोन ऑन द लायबिलिटीज साइड ऑफ बॅलन्स शीट. हे कुठं दाखवायचं आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आता थोडासा पोर्शन इथं हाईड व्हायला लागलाय, त्याच्या पुढे खाली लिहिलंय डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग साठी दिलेलं डोनेशन, की या आमच्या पैशातून तुम्ही बिल्डिंगच बांधायची. डोनेशन फॉर बुक्स म्हणता येईल, डोनेशन फॉर वॉटर फिल्टर म्हणता येईल, डोनेशन फॉर आता म्हणलेलं ग्राउंड म्हणता येईल, कबड्डी सारखं किंवा खो खो सारखं. तर इथंपर्यंत कळालंय? दोन प्रकारचे डोनेशन, एक दाखवायचं इन्कम साइडला, एक दाखवायचं लायबिलिटी साइडला. आता आपण कसं ओळखायचं डोनेशन? जर तिथं फक्त डोनेशन हा शब्द असेल तर त्याला आपण जनरल डोनेशन म्हणायचं, आणि जर तिथं डोनेशन फॉर बुक्स म्हणा किंवा वॉटर फिल्टर म्हणा किंवा बिल्डिंग म्हणा असा जर काही शब्द असेल तर त्याला आपण स्पेसिफिक डोनेशन म्हणायचं. आणि ते कुठं दाखवायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. कळालंय? कळालंय? तुम्ही एक हो जरी सर. डेफिनेशन लक्षात ठेवली, डोनेशन गिव्हन विदाउट एनी कंडिशन रिगार्डिंग देअर युटिलायझेशन, हे जनरल डोनेशन. आणि इथला जर तुम्ही एक जरी शब्द काढला तरी स्पेसिफिक डोनेशनची लगेच डेफिनेशन तयार होते. डोनेशन्स गिव्हन विथ कंडिशन रिगार्डिंग देअर युटिलायझेशन. जेव्हा डोनेशन देणारा जर काही कंडिशन टाकून डोनेशन देत असेल, युटिलायझेशन म्हणजे त्याचा उपयोग करणे, वापर करणे, त्याच्या वापरासंबंधात जर काही कंडिशन अट असेल तर त्याला स्पेसिफिक डोनेशन असं म्हणायचं. कळालंय? हो सर. पुढचं पद आहे लाईफ मेंबरशिप फीस. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण सबस्क्रिप्शनचं बोलत असताना उल्लेख केला होता की सबस्क्रिप्शन मे बी पेड मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली और इयरली. सबस्क्रिप्शन मासिक दिली जाऊ शकते, त्रैमासिक दिली जाऊ शकते, अर्धवार्षिक म्हणजे 6 महिने दिली जाऊ शकते, किंवा इयरली म्हणजे वार्षिक दिली जाऊ शकते. म्हणजे मी जिम लावले आणि जिमचे मंथली चार्जेस 150 रुपये आहेत, मगाशी आपण उल्लेख केलता. तर दर महिन्याला मला 150 रुपये दिल्याशिवाय तिथल्या साधनांचा मला वापर करू दिला जाणार नाही. मग माझी आर्थिक परिस्थिती तेवढी काही चांगली नाही, पण मला व्यायाम करायची इच्छा आहे, माझं आरोग्य चांगलं ठेवायची इच्छा आहे, तर दर महिन्याला मी माझ्या मिळकतीतले 150 रुपये तिथे देत राहतो. पण एखाद्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे, तो काय म्हणतो, दर महिन्याला 150 रुपये देण्याच्या ऐवजी, सारखं पैसे मागत बसण्याच्या ऐवजी त्यानं मागावे आणि मी द्यावे, त्याच्याऐवजी एकदाच मी 3 महिन्याचे देतो, एखादा म्हणेल एकदाच मी 6 महिन्याचे देतो, एखादा म्हणेल मी एकदाच वर्षाचे देतो, एखादा म्हणेल मी एकदाच लाईफ मेंबरशिप फीस मला आजीवन सभासद करून टाका. एकदाच जन्मभराचे किती पैसे द्यायचे सांगा बरं? दर महिन्याला 150. मग साधारणतः मी म्हणजे माझं वय लक्षात घेतलं 30-40 वर्ष, मी किती वयापर्यंत व्यायाम करू शकतो याचा विचार करून एकदाच 20 वर्षाचे हे पैसे घ्या. पुन्हा त्याच्यापेक्षा मी जास्त जगलो, जास्त व्यायाम करू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे, नाही करू शकलो तर ती संस्थेसाठी चांगली गोष्ट आहे, ते काय तेवढं महत्वाचं नाही. पण एखाद्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे आणि तो म्हणतोय, आवाज येतोय बरं का थोडा,
त्यांचा आवाज येतोय, त्यांनी व्यवहारे वगैरे बघा, त्यांनी काळजी घेत चला. तर एखादा म्हणला की मी एकदाच जीवनभराचे पैसे देतो, त्याला आजीवन सभासदत्व फीस म्हणायचे. मी काल उल्लेख केला होता बोलत बोलत की हे मोठे मोठे जे सेलिब्रिटी असतात ते मोठ्या मोठ्या क्लबचे, आता काय चालू आहे मीडियामध्ये पेपरमध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, वेगळं काय बोलायची गरज नाही. तर मोठ्या मोठ्या क्लबचे ते आजीवन सभासद होतात, एकदाच पैसे देऊन टाकतात, पुन्हा त्यांना जन्मभर पैसे द्यायची गरज नाही, ते आजीवन सभासद राहणार. तर आपल्याकडे सुद्धा जे एखादं मासिक वगैरे येतं किंवा साप्ताहिक पुस्तक येतं, ते पुस्तक सुद्धा तुम्ही केअरफुली चाळलं तर त्या पुस्तकावर तुम्हाला मासिक किती फीस आहे, वार्षिक किती फीस आहे आणि आजीवन किती फीस आहे, बरोबर, याचे तुम्हाला चार्जेस तिथं बघायला भेटतील. जर तुम्ही आजीवन फीस पेड केली एखाद्या पुस्तकाची तर तुम्हाला जन्मभर त्या पुस्तकाचा अंक मिळत राहतो. म्हणजे तुम्ही हयात आहात तोपर्यंत, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत त्या पुस्तकाचा साप्ताहिक अंक किंवा मासिक अंक तुम्हाला काय होत राहणार, मिळत राहणार. म्हणून लाईफ मेंबरशिप फीची डेफिनेशन बघा, दिस इज द लमसम अमाऊंट. लमसम म्हणजे आता मी बोलल्याप्रमाणे की साधारण व्यक्ती किती वर्ष जगतो, मग महिन्याला किती पडतात, त्याच्यावर एक साधारण कॅल्क्युलेशन काढलं जातं आणि एक ढोबळ रक्कम तिथं दिली जाते. ती रक्कम जास्त ते काटेकोर, संस्था बी ती काटेकोर बघत बसत नाही आणि देणारा मेंबर बी तेवढं काटेकोर बघत नाही. हा किती होईल सांगा मला, साधारण तर एवढी बाबा, मग 20 वर्षाचे तुम्ही काय करा, 40,000 रुपये देऊन टाका बाबा. देऊन टाकले एकदाच 40,000 रुपये किंवा 35,000 द्या, 30,000 द्या, काहीतरी ठरले, एकदाच ते देऊन टाकले तुम्ही की पुन्हा जन्मभर तुम्हाला पैसे द्यायची गरजच नाही. तुम्ही आजीवन सभासद आणि तुम्ही जेव्हा केव्हा तिथं जाऊन व्यायाम करू शकता, तिथल्या साधनांचा वापर करू शकता. दिस इज द लमसम अमाऊंट पेड बाय अ पर्सन. ही एक लमसम अमाऊंट आहे एखाद्या व्यक्तीने दिलेली, कुणाला, टू नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न फॉर बिकमिंग लाईफ मेंबर. आजीवन सभासद व्हायचंय मला, पुन्हा मला पैसे तुम्ही मागायचेच नाहीत, ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे कळालं का सगळ्यांना? हो सर. हो कळालं. मग एखाद्या सभासदानं जीवनभराचे पैसे एकदाच देऊन ठेवले, समजते का, जीवनभराचे पैसे बघा की, आता आवाज येतोय कुणाचा तरी, त्यांनी लगेच पटकन करायचे, जीवनभराचे एकदाच पैसे देऊन ठेवले तर पुन्हा त्याला पैसे मागायचा आपल्याला अधिकार आहे का संस्थेला? त्याला उलट जन्मभर आपण आपल्या संस्थेच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड कराव्या लागतात. ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी आहे, जबाबदारी. म्हणून हे पद कुठं नोंदवलं जातं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. इट इज नॉन रिकरिंग इन्कम. हे परत परत मिळणारं उत्पन्न नाही, हे आपल्याला परत परत मिळणार नाही. एकदा त्या सभासदाने दिले की पुन्हा त्याला आपल्याला पैसे मागायचाच अधिकार नाही. त्यानं सभासद होताना एंट्रन्स फीस देणार आणि हे जन्मभराचे पैसे एकदाच धरा म्हणून सगळ्या लाईफ मेंबरशिप फीस त्याने एकदाच देऊन टाकले. आता आपण त्याला पैसेच मागणार नाही, त्याला जन्मभर आपल्या संस्थेच्या सुविधा प्रोव्हाइड करत राहणार. म्हणून हे पद कुठं जाणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. पुढचं एक पद आहे लीगसी. बर का, आवाज येणाऱ्यांनी म्यूट कर. चला जाधव. तर कादीर आहे का कोण, खादीर काहीतरी, बघा असं काळजी घेत चला रे, हे रेकॉर्डिंग होते, मला त्याचं जास्त टेन्शन येते. लिगसी म्हणजे काय? आपण म्हणलो की सुखमनी वृद्धाश्रम खूप चांगला काम करते, बरोबर, ते संस्था खूप चांगली काम करते लोकांसाठी, जे वृद्ध आहेत, जे अनाथ आहेत, अशा लोकांसाठी चांगलं काम करते. मग एखाद्या डोनरला, देणगी देणाऱ्याला असं वाटलं की या संस्थेचं चांगलं कामकाज बघून त्यानं स्वतःचं जे मृत्यूपत्र असतं, जे विल असतं, त्या विल मध्ये स्वतःच्या प्रॉपर्टी पैकी आपली प्रॉपर्टी साहजिक आपण आपल्या मुला मुलींना देणार, बरोबर, पण एखाद्या व्यक्तीला वाटलं की ती संस्था खूपच चांगलं काम करते म्हणून त्याच्या मृत्यूपत्रामध्ये, विल मध्ये, मृत्यूपत्र म्हणजे काय की मृत्यूच्या अगोदरच एखाद्या व्यक्तीनं वकिलाच्या मदतीनं स्टॅम्प पेपरवर माझ्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी, वाटणी कशी करावी, याच्याबद्दल जर काही लिहून ठेवलेलं असेल तर त्याला विल किंवा मृत्यूपत्र असं म्हणतात. मृत्यूच्या अगोदरच त्यानं लिहून टाकलं, आणि बऱ्याच चित्रपटात तुम्ही हे बघितलं असेल, विल किंवा मृत्यूपत्र. मग त्यानं लिहून ठेवलं की हे घर किंवा ही जमीन माझ्या ह्या मुलाला द्यावी, हे जमीन माझ्या ह्या मुलीला द्यावी, हा पैसा बँकेतला याला द्यावा, पण हा जो छोटा जमिनीचा तुकडा आहे किंवा ही जी माझ्या बँकेतली ही रक्कम आहे ठराविक, ही या वृद्धाश्रमाला द्यावी, असं जर, कारण त्यांचं कामकाज चांगलं आहे म्हणून जर एखाद्याला वाटलं त्यानं तसं त्याच्या मृत्यूपत्रात लिहून तशी तरतूद करून ठेवली असेल तर बघा, मृत्यूच्या वेळी
आपल्या संस्थेचं कामकाज त्या व्यक्तीला आवडल्यामुळं संस्थेला त्यानं मृत्यूपत्रात तरतूद करून काही दान किंवा देणगी दिलेली असेल तर ती त्या संस्थेवर एक प्रकारची लायबिलिटी आहे मित्रांनो, जबाबदारी आहे. कारण तो व्यक्ती मृत्यू पावत असताना संस्थेला एवढी मोठी गिफ्ट देऊन गेलाय. इथं बघा, लिगसी मीन्स गिफ्ट रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ अ डोनर. एखादा व्यक्ती मृत्यू पावताना त्याच्या विल मध्ये, मृत्यूपत्रामध्ये तरतूद करून त्यानं संस्थेला गिफ्ट दिलेली असेल. आणि अशी दिलेली गिफ्ट मित्रांनो, आपण, मी हसतोय थोडा तुम्हाला दिसत असेल तर, आपण कुठंतरी लाईट बिल भरायला आणि कुठंतरी दैनंदिन पगार द्यायला असे खर्च करायला जर हे दिलेली गिफ्ट वापरली तर त्या माणसानं एवढ्या आठवणीनं आपल्या संस्थेला गिफ्ट दिली, ती लोकांच्या लक्षात राहील का हो चिरकाल? राहील का लक्षात? आपल्या संस्थेची जबाबदारी आहे मित्रांनो की त्यानं स्वतःच्या मृत्यूपत्रात जर काही तरतूद करून संस्थेला रक्कम दिलेली असेल किंवा एखादी संपत्ती दिलेली असेल, समजा रक्कम दिलेली असेल आणि ती रक्कम आपण लाईट बिलावर किंवा लोकांच्या पगारी करण्यावर किंवा आपल्या संस्थेचं काही रेंट भरण्यावर जर खर्च केली असेल किंवा आपल्या अँब्युलन्स मध्ये पेट्रोल डिझेल भरण्यावर खर्च केली असेल तर ती रक्कम कायमस्वरूपी लोकांच्या लक्षातच राहणार नाही. म्हणून अशा माणसाने दिलेली गिफ्ट आपण असल्या दैनंदिन बाबीसाठी खर्च न करता त्याच्यातून काहीतरी ठोस करावं. मग तिथं पाण्याचं प्युरिफायर बसवावं, वॉटर प्युरिफायर बसवावं किंवा तिथे एखादी लायब्ररी किंवा तिथे एखादी टीव्ही, तिथं काय आवश्यक आहे किंवा चांगलीच रक्कम असेल तर आता म्हणल्याप्रमाणे अँब्युलन्स खरेदी करावी, चांगली फॅसिलिटी त्याच्यातून निर्माण करावी, जेणेकरून ती गिफ्ट बरेच काळ, चिरकाळ, अनंत काळ, अनेक काळ म्हणजे अनेक दिवस लोकांच्या स्मरणात राहील की या माणसानं स्वतःच्या मृत्यूपत्रात दिलेली रक्कम या संस्थेनं किती चांगल्या प्रकारे युटिलाइज केली, किती चांगल्या प्रकारे वापरले, ही लोकांच्या लक्षात राहील. जेणेकरून अनेक पुढे लोक तयार होतील संस्थेला गिफ्ट द्यायला, देणगी द्यायला. आणि अशा अनेक संस्था समाजात चांगल्या प्रकारे काम करतात म्हणून तर लोक दान करत असतात, देणगी देत असतात मित्रांनो. आणि म्हणून तर अनेक लोकांना सेवाभावी संस्थेद्वारे मदत मिळत असते. समजतंय तुम्हाला? म्हणून लिगसी नावाचं पद हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचं. दिस फॉर जनरल ऑर स्पेसिफिक पर्पज. ही गिफ्ट सुद्धा जनरल किंवा स्पेसिफिक पर्पज साठी असू शकते. एखाद्यानं लिगसी मध्ये, मृत्यूपत्रामध्ये तरतूद करताना, विल मध्ये तरतूद करताना काही अट टाकलेली नसेल की या पैशाचा तुम्हाला वाटतं तसा उपयोग करा, असं काही तरतूद केलेलं नसेल तर तुम्ही इतर कारणासाठी सुद्धा वापरू शकता. पण ते लोकांच्या जास्त काळ लक्षात राहणार नाही. म्हणून संस्थेची ही जबाबदारी आहे की त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करा, योग्य कारणासाठी ती वापरा. दुसरं, एखाद्याने देणगी देताना जमिनीचा तुकडा दिला किंवा मोठी रक्कम दिली आणि तिथं स्पेसिफिक पर्पज त्याच्या विल मध्येच लिहिलं या संस्थेनं या पैशाचा उपयोग काहीतरी याच्यासाठी करावा, इमारत उभी करण्यासाठी करावा, काहीतरी त्यानं कारण लिहिलं. जसं आपण मगाशी डोनेशनचे 2 प्रकार बघितले, जनरल डोनेशन, स्पेसिफिक डोनेशन, त्या पद्धतीने सुद्धा येऊ शकतो. मग लाईफ मेंबरशिप फीस किंवा लिगसी कुठे येणार, कळालं का सगळ्यांना? तर बॅलन्स लिगसी, लाईफ मेंबरशिप फीस हे पद कळालेत का तुम्हाला? कळालेत? जायचं पुढं? तर बघा, आता मी घेणारा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला तिथं पेज नंबर, जर तुमच्याकडे पुस्तकं ओपन असतील तर पेज नंबर 72 वर आपण 70 वर ते बॅलन्स शीटचं बघितलं, थोडं प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट बघितलं. आणि तिथं 72 पेज वर तुम्हाला इम्प्लाइड ऍडजस्टमेंटचा एक पद दिसतंय. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणजे कळतंय का तुम्हाला? हिडन किंवा बोला की हिडन किंवा त्याला आणखी एक शब्द वापरला होता, इंटरनल ऍडजस्टमेंट. बरोबर, इम्प्लाइड, हिडन किंवा इंटरनल ऍडजस्टमेंट. बरोबर. तर या ऍडजस्टमेंट बऱ्यापैकी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये पाहिलेले आहेत, काही नवीन नाहीत. घाबरण्याचं कारण नाही. केअरफुली ऐकलं, उगाच समोर मोबाईल धरायचा ना आपलं लक्ष इकडे इकडे, कोण चाललंय, कोण यायलंय, घरातले काय करायलेत याच्याकडे लक्ष असेल तर मी काय म्हणतो कळणार नाही. पण आपलं प्रॉपर हेडफोन लावलेला आहे, प्रॉपर सर काय म्हणाले त्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असेल तर बिलकुल हा प्रॉब्लेम सुद्धा किंवा हा टॉपिक सुद्धा तुम्हाला किंचित सुद्धा अवघड वाटणार नाही. अगदी 2-3 दिवसात आपण प्रॉब्लेम कडे वळणार आहात, 1 ते 2-3 दिवसात, बरं का? म्हणजे थोडा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला सगळा कळाला, मग तिथं तुम्हीच बघू शकता की किती मुलं पटापट उत्तर द्यायलेत, किती जणांना कळायला लागले. त्याच्यावरून तुम्ही अनालिसिस करू शकता की खरंच टॉपिक सोपा आहे का टॉपिक अवघड आहे. बरोबर. 1 ते 2 दिवसात आपल्याला रिझल्ट कळणार आहे. मग या इम्प्लाइड ऍडजस्टमेंट
इथे एक पहिली ऍडजस्टमेंट तुम्हाला दिसते. ही ऍडजस्टमेंट अशी शिकली का आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये? रेंट कंसात sir. 11 months रुपीज 11,000 शिकलोय का आपण? 11,000. हो सर sir. कोण सांगेल मला ऍडजस्टमेंटचे परिणाम? पट 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 पट. 11 महिन्याचा रेंट दिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेंट मध्ये ऍड करायचं हा. आणि लायबिलिटीला आउटस्टँडिंग किती ऍड करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून 1,000. लायबिलिटी 1,000. 1,000 ऍड करायचं. किती ऍड करायचं? 1,000. 1,000. कसं काढलं होतं त्याने 1,000? कसं काढलं त्याने 1,000? 11 महिन्याचा 11,000 दिलेला 11 महिन्याचे 11,000. प्रत्येक महिन्याचा. हा म्हणजे एका महिन्याचं आउटस्टँडिंग आहे. यालाच आपण आउटस्टँडिंग रेंट किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणू शकतो. इथे दिसतंय. मग बरोबर सांगितलं, जाधवनं सांगितलं, आणखी कोणतरी दुसरा एक भाग घेत होता त्याच्यात, मला वाटतं गायकवाड काहीतरी बोलत होत्या, बरोबर. तर बरोबर सांगितलं यांनी. काय ऍडजस्टमेंटचा परिणाम करायचा? चालू वर्षाशी संबंधित असणारा परंतु न दिलेला खर्च संबंधित पदामध्ये अधिक करा. फक्त एक काम करायचं इथं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द नाही वापरायचा. काय शब्द वापरायचा? इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला संबंधित पदामध्ये काय करायचं? अधिक करायचं. आणि Add करायचं. द्यायची राहिली म्हणून कुठे दाखवायची? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर. लायबिलिटी बाजूला. समजलंय का तुम्हाला? हा चला. हो सर. दुसरं काय होतं? 10% लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतलंय. किती कर्ज घेतलं? 20,000. 20,000. किती घेतलंय? 20,000 आणि कर्ज कधी घेतलं? 20,000. जानेवारी 2020. 20,000. आणि कधी घेतलं म्हणतंय? 1 जानेवारी. 1 जानेवारी 2020. त्याचे परिणाम, व्याज किती महिन्याचं काढायचं आणि त्याचे परिणाम काय करायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला संबंधित कर्जामध्ये अधिक करायचं. व्हेरी गुड, छान. कुणी सांगितलं? हे दोघांचा आवाज दिसत होता मला इथे. कुणी गायकवाडनी सांगितलं का? चाटेने सांगितलं? बोला ना पण. चाटेने सांगितलं. चंदर आणि गायकवाड काय बोलणं केलं तर त्यांच्या तिथून आवाज येतोय. मग बंद तरी करा ना तुम्ही. म्यूट करा पटकन. हा बर, कळाले काही ऍडजस्टमेंट सगळ्यांना आता त्यांनी सांगितलेली? मग बघा इथं 10% बँक लोन विथ इफेक्ट फ्रॉम. कर्ज कधी घेतलं? तर हे व्याज खर्च असल्याने माझं इथं चुकलं बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही म्हणायचं. आता आपल्याला काय म्हणायचं मित्रांनो? इन्कम अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूवर नोंदवा. का बरं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूवर नोंदवावं? कारण ते व्याज आपल्यासाठी खर्च आहे. बरोबर. आणि दुसरा परिणाम, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर संबंधित कर्जामध्ये अधिक करा. बरं. या गोष्टी आपण शिकलोय का पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये? हो. जाधव बरोबर टॉपिक निवडलाय का मी? हो. पुढं लीज होल्ड लँड. इथं शब्द चुकलाय बघा. हे पुस्तकातला ऍज इट इज दाखवायला लागलोय मी. लीज होल्ड लँड, LEA शब्द पाहिजे. लीज होल्ड लँड ₹1 लाख फॉर 10 years फ्रॉम 1 एप्रिल 2019. लीज होल्ड लँड म्हणजे अरे बोला. भाडे तत्वावर हा. घेतलेली जमीन. भाडे तत्वावर घेतलेली जमीन, बरोबर का? दोन प्रकारच्या संपत्ती सांगितल्या होत्या. एक लीज होल्ड आणि एक फ्री होल्ड. लीज होल्ड म्हणजे जे आपण किरायाने घेतले, भाड्याने घेतले. आणि फ्री होल्ड म्हणजे जी आपल्या स्वतःच्या मालकीची आहे. कळालंय? मग आता भाडे तत्वावर घेतले तुम्ही संपत्ती. किती भाडं दिलं हो तुम्ही? साधारण 1 लाख रुपये भाडं. हे तुम्ही भाडे करार जो केला तो किती वर्षासाठी केला? भाडे करार 10 वर्ष. 10 year. बोला की 10 वर्षासाठी केला. आणि कधीपासून केला? 2020. 1 एप्रिल पासून. समजतंय? 1 एप्रिल 2019 पासून विचार केला. आणि आपला आर्थिक वर्ष 31 मार्च 2020 ला जर संपत असेल मित्रांनो, इथं खाली दाखवले बघा,
31 मार्च 2020 ला जर संपत असेल तर 1,10,000 वर्षासाठी, मग एका वर्षासाठी किती हो? 10,000. 10,000. मग तुम्ही डेप्रिशिएशनचा जसा परिणाम करता त्याच पद्धतीनं मित्रांनो इथं दिसतोय तुम्हाला, इथं 4 नंबर लीज होल्ड लँड, इथं मी करेक्ट स्पेलिंग टाकले, लीज होल्ड लँड ₹1 लाख फॉर 10 years फ्रॉम 1 एप्रिल 2019. तर डेप्रिशिएशन सारखंच 1,00,000 रुपये तुम्ही बॅलन्स शीटच्या भाडेतत्वावर का असा ना घेतलेली ती संपत्ती आहे म्हणून ती बॅलन्स शीटच्या ऍसेटला दाखवायची, आणि या 1,00,000तून 10 वर्षाला 1,00,000, मग एका वर्षाला 10,000 तुम्हीच सांगितलं, म्हणजे या 1,00,000तून 10,000 रुपये वजा करा. समजतंय? आणि दुसरा परिणाम, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही म्हणायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट बाजूवर नोंदवा. समजलंय का सगळ्यांना? हे कळलंय का? हो सर. आता हे सेल प्रोसीड्स ऑफ फर्निचर आहे, ते थोडस मी पुढे गेल्यावर शिकवणार आहे बरं का, आताच त्याची घाई करू नका. मग परत मी ऍडजस्टमेंट कडे येतो. आता एक एक ऍडजस्टमेंट तिथंच. जर तुम्ही पुस्तक बघत असाल मित्रांनो, पुस्तक किती जणांनी उघडलंय? हो हो म्हणून सांग मला. हो सर. उघडलंय का? हो सर. तर पेज नंबर 73 वर ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून दिलंय बघा. बरोबर. या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये या सगळ्या ऍडजस्टमेंट पाहिजे, सगळ्या टोटल. बरोबर. मग पहिली ऍडजस्टमेंट काय दिसते मित्रांनो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याला दुसरा शब्द आहे अनपेड एक्सपेन्सेस, किंवा तिसरा शब्द आहे एक्सपेन्सेस पेएबल. बरोबर. मग याचे परिणाम कोण सांगतो? संबंधित पदामध्ये प्लस करायचं आणि पूर्ण वाक्यात जर सांगायचं म्हणलं तर काय म्हणावं लागेल? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूवर चालू वर्षाशी संबंधित असणारा परंतु न दिलेला खर्च काय करायचा? ऍड करायचा, अधिक करायचा. आणि त्याचा दुसरा परिणाम, हा खर्च संस्था संबंधितांना देणे लागत असल्याने बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर नोंदवा. शब्द दिसतात. हे नॉलेज तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये बी उपयोगी पडणार आहे आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सुद्धा उपयोगी पडणार. म्हणून प्रॉपर बघा. वाटल्यास याची पीडीएफ परत, आता थोडं बदललंय मी तिथल्यापेक्षा पीडीएफ. तिथं मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द वापरत असेल तर इथं मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शब्द वापरते बरं का. आणि तिथं जेवढ्या होत्या ऍडजस्टमेंट त्या सगळ्याच्या सगळ्या इथं नाहीत. इथं जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच ऍडजस्टमेंट मी इथं टाकल्यात. ही कळाली ऍडजस्टमेंट सगळ्यांना? याला शब्द आउटस्टँडिंग वापरतात, अनपेड वापरतात किंवा एक्सपेन्सेस पेएबल वापरतात. बरं, एका मिनिटासाठी मगाच्या 72च्या इथं यायला लागलोय मी. मगाशी आपण म्हणलो तिथं की हे बँक लोनचे 2 परिणाम संबंधित कर्जामध्ये अधिक करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. पण हे व्याज किती महिन्याचं काढायचं रे मित्रांनो? 3. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. व्हेरी गुड. किती महिन्याचं काढायचं? 3 महिने. त्याच पद्धतीनं लीज होल्ड प्रीमायसेस ला सुद्धा इथं फॉर 10 years फ्रॉम, इथं तारीख जर 1 एप्रिलच्या ऐवजी 1 ऑक्टोबर दिली, 1 जानेवारी दिली, तर त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं डेप्रिशिएशन काढावं लागेल. किती जणाला कळालं मला माहित नाही, पुढे याचा संदर्भ आल्यावर आणखी बोलल मी बरं का. चला पुढची ऍडजस्टमेंट मी बोलतोय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नंतरची, पेज नंबर 73 वरची, म्हणजे आता 74 वर आलो. प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. कोण सांगते? संबंधित पदामधून वजा करा आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ऍड करा. प्रीपेड एक्सपेन्सेस, याला दुसरं नाव काय? एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. चालू वर्षाशी संबंधित नसलेला परंतु आगाऊ दिलेला खर्च इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूवर संबंधित पदामधून वजा करावा. आणि दुसरा परिणाम, आगाऊ दिलेला खर्च संस्थेसाठी एक प्रकारे संपत्ती असल्याने बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूवर नोंदवा. कळाले का सगळ्यांना? हे
बोला कळालंय का? लयच असं होत आलं बघा. पुढं अक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. कोण सांगता अक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम? काय जण म्हणतील सर तर काय शिकवच ना गेलेत, आम्हालाच विचारायला लागलेत सगळं. बरोबर आहे का? कारण या गोष्टी ऑलरेडी पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये झालेल्या आहेत. चला बोला कोण बोलतंय? संबंधित उत्पन्नामध्ये अधिक ऍसेट साइडला डबल सांगा. संबंधित उत्पन्नामध्ये अधिक करा आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इन्कम रिसिवेबल म्हणून संख्या कमी होईल बघा. इतकी वेळ 75 टिकलेली होती, पण आता विचारायला लागलो की पळायला लागली. काय आपल्याला काय सांगच ना गेले. तर बघा आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे न मिळालेलं उत्पन्न, बरोबर, किंवा अक्रूड इन्कम म्हणजे सुद्धा न मिळालेलं उत्पन्न. याला आणखी एक मला शब्द वापरता येईल. काय शब्द वापरता येईल रे? इन्कम रिसिवेबल. व्हेरी गुड. काय शब्द वापरता येईल? इन्कम रिसिवेबल. बरोबर आहे का? बर, याचा अर्थ काय की चालू वर्षाशी संबंधित असलेले परंतु न मिळालेले उत्पन्न काय करायचं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर संबंधित पदामध्ये अधिक करायचं. दुसरा परिणाम येणे असल्यानं बॅलन्स शीटच्या कोणतरी लायबिलिटी म्हणायला येणे आपल्यासाठी. त्याच्यामुळे कुठं दाखवायचं? बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूवर. कळाले सगळ्यांना? हे पुढची ऍडजस्टमेंट आहे 4 नंबर. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा त्याला दुसरा शब्द आहे प्री रिसिव्ड इन्कम. कोण सांगतंय? संबंधित पदामधून मायनस करायचं आणि नंतर बॅलन्सच्या लायबिलिटीला टाकायचं. संबंधित पदामधून का वजा करायचं? चालू वर्षाशी संबंधित नसलेले परंतु आगाऊ मिळाले इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा इथं प्री रिसिव्ड इन्कम लिहिलंय. चालू वर्षाशी संबंधित नाही परंतु आगाऊ मिळालेलं उत्पन्न आहे. म्हणजे समजा आपण आपली एखादी जागा किरायाने दिली आणि त्या जागेचं दर महिन्याला आपण किराया 1000 घेतो, म्हणजे 12 महिन्याचा 12,000. पण कधी आपल्याला पैशाची गरज असल्यामुळं संबंधित टेनंटला, संबंधित किरायदाराला म्हणलो की बाबा तू 12,000 देऊ नको, आम्हाला जरा पैशाची गरज आहे, 14,000 दे. मग आता 12,000 आपलं चालू वर्षाशी संबंधित उत्पन्न होतं, पण त्यानं 2,000 इन ऍडव्हान्स दिले, आगाऊ दिले. पण ते काय करायचं? चालू वर्षाशी संबंधित नसलेले परंतु आगाऊ मिळालेले उत्पन्न इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला संबंधित पदामधून वजा आगाऊ मिळालेलं उत्पन्न कदाचित देणं ठरू शकतं, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. कळतंय का? कळालंय? अडचण कुणाला इथं? इथली 5 नंबर ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन. बरं का? इथली 5 नंबर ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन. पण लक्षात घ्या मित्रांनो, सबस्क्रिप्शन वेगळं काही नाही, तर सबस्क्रिप्शन हे तुमचं इन्कमच आहे. आपण कालच शब्द वापरला होता, सबस्क्रिप्शन इज द मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन्कम. हे आपलं महसुली उत्पन्नाचं सगळ्यात मोठं साधन आहे. त्याच्यामुळं ज्याला हे अक्रूड इन्कम कळालं, आउटस्टँडिंग इन्कम कळालं आणि ज्याला इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स कळालं त्याला हे सबस्क्रिप्शनचं कळतंच. पण आणखी याच्यात थोडंसं आपल्याला खोलात जायचंय, पण मी ते आजच जात नाही, थोडंसं थांबतो, हे थोडंसं बाजूला ठेवतो. त्याच्या अगोदर जे जे आपल्याला येतंय त्याच्याकडे वळू. मग आपल्याला पुढचं आहे डेप्रिशिएशन. शिकवायची काही गरजच नाही. सांगा डेप्रिशिएशनचं काय करायचं? संबंधित पदामधून वजा करायचं. संबंधित संपत्तीमधून मायनस करायचं. बॅलन्स ऍसेट संबंधित पदामधून वजा. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही म्हणायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या दिसतंय. डेप्रिशिएशन म्हणजे संपत्तीची झीज, म्हणून दिलेल्या दराने डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा व बॅलन्स शीटच्या ऍसेट बाजूवर संबंधित संपत्तीतून वजा करा. डेप्रिशिएशन हा व्यवसायासाठी लॉस असल्याने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूवर नोंदवावे. पुस्तकात सुद्धा तुम्ही बघितलं तर इथे एक प्रश्न दिलाय, म्हणजे हे दिले, माहिती दिली आपल्याला, डेप्रिशिएशन इज नॉमिनल अकाउंट. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, डेप्रिशिएशन इज डॅश डॅश टाइप ऑफ अकाउंट. समजतंय? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे नॉलेज आपण शिकायला लागलो ऍडजस्टमेंटचं, हे ऍडजस्टमेंटची माहिती तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये बी मार्क देणार आहे आणि नॉन ट्रेडिंग
कन्सर्न मध्ये सुद्धा मार्क देणार आहे, तिथं सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. दोन्ही ठिकाणी डेप्रिशिएशन दोन्ही ठिकाणी 100% असतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दोन्ही ठिकाणी असतं. म्हणजे एकच बाब तुम्हाला 2 ठिकाणी मार्क देणार आहे. आणि जर तिथे एखाद्याला त्या समजण्यामध्ये अडचण आली असेल तर इथं तरी त्याचा तो डाऊट क्लिअर होऊ शकतो. म्हणून तिथल्या गोष्टी रिवाइज करा आणि आज मी जे शिकवतोय ते परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजतंय? पुढची एक ऍडजस्टमेंट आहे ज्याची आज सुद्धा चर्चा केली आपण, कॅपिटलायझेशन ऑफ इंट्रन्स फीस. कॅपिटलायझेशनला मराठी शब्द आहे भांडवलीकरण करणे. इंट्रन्स फीस म्हणजे प्रवेश फीच्या रकमेचं भांडवलीकरण करायचं. कोण सांगते कसं करायचं भांडवलीकरण? बोला. बोला ना, बोला. एक्सपेंडिचर अकाउंटच्या अकाउंटच्या साईडला हा इंट्रन्स संबंधित फीस हे पद पदाकडून टाकायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंट्रन्स फीस हे पद टाकायचं आणि त्याच्यापैकी आणि- जेवढ्या रकमेचं कॅपिटलायझेशन सांगितलंय, काल जसं आपण आज जसं 50% म्हणलो होतो, कधी 50% म्हणतील, कधी 30% म्हणतील, तेवढी रक्कम त्याच्यातून काय करायची? मायनस वजा करायची. आणि दुसरा परिणाम कुठं करायचा? बॅलन्स आणि शीटच्या लायबिलिटी कॅपिटल फंड मध्ये ऍड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये कॅपिटल फंड मध्ये ऍड ऍड करायचं. करायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर संबंधित पदामधून वजा करावे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर कॅपिटल फंडामध्ये अधिक करावे. पुढं तर आता हे क्रिएशन ऑफ स्पेशल फंड वगैरे डोनेशन याचा ऑलरेडी आपण उल्लेख केलाय. पण चलत एक ऍडजस्टमेंट आली बघा, स्टॉक ऑफ स्टेशनरी. मी तरी टाईप केलेलं नाही, पण चलत तुम्हाला विचारतो ही ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑफ स्टेशनरी. समजा चालू वर्षी कॉलेजनं 50,000 रुपयाची स्टेशनरी खरेदी केली. एवढ्याची खरेदी केली स्टेशनरी? 50,000. आणि त्यातली चालू वर्षाच्या शेवटी 7,000 रुपयाची स्टेशनरी उरली, अनयुज्ड, वापरली गेली नाही. काय परिणाम करणार आहे त्याचा तुम्ही? मोठ्यानं बोला. स्टेशनरी मधून मायनस करायचं. स्टेशनरी नावाचं पद तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आणि इथं टाकणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. त्या प्रिंटिंग आणि स्टेशनरी नावाच्या पदातून 50,000 रकमेतून किती वजा करायचे? 7,000. 7,000. का वजा करायचे? कारण ती स्टेशनरी अनयुज्ड आहे, वापरली गेली नाही. म्हणून त्याच्यातून काय करायची? वजा करायची. आणि दुसरा परिणाम साईडला बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड. लक्षात घ्या मित्रांनो, हीच ऍडजस्टमेंट स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून येते, स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणून येते, स्टॉक ऑफ आपले स्पोर्ट्स मटेरियल म्हणून येते, किंवा स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स म्हणून येते. हीच ऍडजस्टमेंट बरं का. हे समजावं म्हणून तुम्हाला मी एक उदाहरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यासाठी मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो अगोदर, बरं का. इथपर्यंत पुरेसं झालं आपलं. बघा, थोडं बोला माझ्याशी, उत्तर द्या मला. ऐकू